हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 2 शिक्षणशास्त्र या संदर्भातील घटक क्रमांक 2 शिक्षणशास्त्र या विषयातील घटक क्रमांक 2 शिक्षणाचा इतिहास, राजकारण व अर्थशास्त्र याच्यावर 15 जून 2025 रोजी जे प्रश्न विचारलेले 10 प्रश्न. आपल्या सर्वांना माहिती, प्रत्येक घटकावर 10 प्रश्न विचारले जातात. 10 प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो, म्हणजे 20 मार्कासाठी तुम्हाला पेपर 2 मधील प्रत्येक घटक महत्वाचा आहे. आता या घटकाचा जर आपण विचार केला तर त्याच दृष्टिकोनातून आपण तयारी करणं गरजेचं आहे. घटक वाईज तयारी करण्याच्या उद्देशानं आपण यापूर्वी देखील पेपर 2 मधील शिक्षणशास्त्र विषयातील पहिला जो घटक आहे त्याचा अभ्यासक्रम आणि त्यावर 10 जे प्रश्न विचारले होते त्याचं विश्लेषण केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर ऑल एक्झाम घटनामार्फत पेपर 1 पेपर 2 चे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स, येणारी नेट परीक्षा आणि सेट परीक्षा जी मार्च मध्ये होऊ घातलेली असेल तर त्याच्या संदर्भातील तुम्हाला सविस्तर आणि परिपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व घटकांच्या नोट्स असतील, सर्व घटकावरच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विश्लेषण असेल, सर्व घटकांचं रेकॉर्डेड लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर्स, त्याबरोबरच पूर्ण घटकावर आधारित सराव टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे तुम्ही PDF डाउनलोड करून प्रिंटआउट घेऊन सोडू शकता. ऑनलाईन म्हणजे तुम्ही लॅपटॉपवर PC वर देखील त्या टेस्ट सोडवू शकता. अशा पद्धतीचं सर्व साहित्य मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही विषयाचा कोर्स जॉईन करायचा असेल तर 3000 रुपये फीस आहे. आणि जर फक्त याची व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी असेल, प्रत्येक रविवारी चर्चासत्र असतं, डिस्कशन सेशन असतं, डाऊट सेशन असतं आणि याची फीस 1 वर्षाची कालावधी असेल. त्यानंतर जर पेपर 1 जॉईन करायचा फक्त तर 1500 रुपये फीस आहे. आणि फक्त तुम्हाला पेपर 2 जॉईन करायचं असेल तर त्याची 2500 रुपये फीस असेल. आणि जर तुम्ही दोन्ही विषय एकत्र घेतले तर तुम्हाला फक्त 3000 रुपये फीस असेल. 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी 9689 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, अधिकची माहिती घेऊ शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करून देखील तो कोर्स घेऊ शकता. चालेल, आपण रिलेशन बघा. आपण अभ्यास करत असताना वैज्ञानिक पद्धतीनं करणं गरजेचं आहे. वैज्ञानिक पद्धत कशी आहे तर बघा, आपल्या सर्वांना माहिती दुसरा घटक आहे शिक्षणाचा इतिहास, राजकारण आणि अर्थशास्त्र. याच्यामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे, बरोबर आहे. आता दुसऱ्या घटकाचा अभ्यासक्रम काय आहे? 2.1 शिक्षणासंबंधी विविध समित्या आणि आयोग. याच्यामध्ये शिक्षण ऐतिहासिक आढावा, माध्यमिक शिक्षण आयोग, ज्याला आपण मधलियर आयोग म्हणतो, कोठारी कमिशन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 86चं 92चा आढावा, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, राष्ट्रीय ज्ञान आयोग, यशपाल समिती, त्यानंतर अभ्यासक्रम आराखडा 2009, वर्मा समिती, शिक्षक आणि शैक्षणिक धोरणासंबंध. त्या दुसरा मुद्दा आहे, दुसरा प्रमुख उपमुद्दा शिक्षक आणि शैक्षणिक धोरणाचे संबंध. त्यामध्ये राष्ट्रीय विकासाचे संबंध, धोरण आणि राष्ट्रीय विकासातील शिक्षणाच्या विविध विशिष्ट भूमिका, धोरण तयार करणं, त्याचे निर्धारक तत्व कोणते असतात. त्यानंतर शैक्षणिक धोरणाच्या वर्तमान स्थितीचं विश्लेषण, शैक्षणिक धोरणाची निर्मिती, शैक्षणिक धोरणाच्या प्रभावाचं मूल्यांकन. तिसरा उपमुद्दा महत्वाचा आहे शिक्षणाचं अर्थशास्त्र, त्याची संकल्पना, खर्च, गुंतवणूक, आर्थिक परतावा हे संकल्पना आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बजेट शिक्षण. त्यानंतर 2.4 शिक्षण व राजकारण. शिक्षणाचा आणि राजकारणाचा संबंध काय? लोकशाही, वेगवेगळे दृष्टिकोन, वर्तनवाद, तर्कसंगत सिस्टीम, हे सर्व मुद्दे एकंदरीत आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रमुख 4 मुद्द्यामध्ये हा दुसरा घटक विभागलेला आहे. आता आपण काय बघणार आहोत तर या घटकावर प्रश्न कसे विचारलेले आहेत
15 जून 2025ला म्हणजेच मागच्या 6 महिन्याखाली जी परीक्षा झाली होती सेट परीक्षा, त्यावरचा हा ए सेट मधील 11वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 ते 20 10 प्रश्न या घटकावर विचारले होते. तुम्हाला मी तुमच्या निदर्शनास सिलेबस काय आहे ते सांगितलेलं आहे. हा प्रश्न पहिला म्हणजे 11वा प्रश्न ए सेट मधील बघा, एखाद्या धोरणाची अंमलबजावणी करताना जर धोरण संबंधित प्राधिकरणानं मान्य केलेले असेल तर प्रशासनाची भूमिका काय आहे. तर योग्य उत्तर काय असणार आहे. चिकित्सकपणे विचार करण्याची, व्यवहार्यतेची चाचणी घेण्याची, मूल्यांकन करून अंमलबजावणी करण्याची असावी. बरोबर आहे. तर डी पर्याय योग्य असणार आहे. तर त्याचं सविस्तर उत्तर इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रत्येक मुद्द्यांचं या ठिकाणी उदाहरणासह स्पष्टीकरण दिलेलं आहे. डी पर्यायच व्यापक असून डी पर्याय योग्य आहे. हा प्रश्न जो पहिला विचारला होता 11वा, तो धोरणाच्या संदर्भात प्रश्न होता, तिसऱ्या मुद्द्यावर आधारित. बरोबर आहे. दुसऱ्या घटकामध्ये जे 4 उपमुद्दे आहेत त्याच्यामधील. त्यानंतर प्रश्न विचारला 12वा प्रश्न, तुम्ही फक्त बघा. माध्यमिक शिक्षण आयोगानुसार खालीलपैकी कोणती बाब शिक्षणाच्या धोरणाच्या पुनर्बांधनाचा भाग समजला जात नाही. हा देखील माध्यमिक शिक्षण आयोग जो होता त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे, ज्याला आपण मुदलियार आयोग म्हणतो. तर त्याच्यावर आधारित योग्य उत्तर आहे रचनात्मक अध्ययन. बघा इथं स्पष्टीकरण दिलंय, माध्यमिक शिक्षण आयोग मुदलियार कमिशन 1952-53. तर याच्याशी संबंधित प्रश्न होतं, त्यामध्ये लोकशाही नागरिकत्वाचा विकास यावर होता. त्यानंतर सर्व पर्यायाचं विश्लेषण यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर रचनात्मक अध्ययन ही संकल्पना प्रामुख्यानं कोठारी आयोगानं मांडली होती, मुदलियार आयोगानं मांडली नव्हती. समजलं जात नाही हे आपल्याला नसणारा पर्याय निवडायचा होता, रचनात्मक अध्ययन नाही. पुढचा 13वा प्रश्न बघा. शालेय शिक्षणासाठी खालीलपैकी कोणती शैक्षणिक संरचना मुदलियार कमिशनवरचा हा दुसरा प्रश्न आहे. बरोबर आहे. जो पहिल्याच मुद्द्यामध्ये आपल्या दुसऱ्या घटकातील पहिल्या मुद्द्यामध्ये दिलंय शैक्षणिक आयोग, त्याच्यावरचाच हा मुदलियार आयोगावरचा दुसरा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 8+2+2. त्याचं योग्य उत्तर सी पर्याय आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण दिलंय, मूलभूत आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे ज्या 4 ते 5 वर्षाचे प्राथमिक, 3 ते 4 वर्षाचे कनिष्ठ प्राथमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षण म्हणजेच काय ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर शिक्षणाची संरचनेचा बदल त्यामध्ये त्यांनी मांडलेले आहे, त्यामुळे सी पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1954 म्हणजे शिक्षण आयोग कोठारी कमिशनवर. बरोबर आहे. त्यांनी सुचवलेल्या शाळा समूह योजना ही टिंबटिंब होती. महाविद्यालय व विद्यापीठ ही वेगवेगळी असावीत, परंतु त्यांनी शाळांना सहकार्य करावं. हे कोठारी कमिशनवरचा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं ब उत्तर आहे आणि त्याचं विश्लेषण खालील पद्धतीनं दिलं आहे. कोठारी आयोग 1964ला स्थापन झाला, 66ला त्यांनी अहवाल दिला. शाळा समूह योजना त्यांनी गुणवत्ता सुधारण्यासाठी सांगितली होती. त्याची संकल्पना, उद्दिष्ट्य, स्पष्टीकरण, प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यातील बी पर्यायच योग्य आहे. त्यानंतर बघा 15वा प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न या घटकातील 1964-65 मुदलियार म्हणजे कोठारी आयोगावरचाच हा दुसरा प्रश्न आहे. मुदलियार आयोगावर 2 प्रश्न विचारले होते. बरोबर आहे. शिक्षण आयोग या नावानं ओळखला जातो. कोठारी आयोग अतिशय साधा सोपा प्रश्न होता. बरोबर आहे. ज्यांनी पहिल्या शैक्षणिक धोरणाचं शिफारस केली होती, तर सविस्तर सांगितलेलं आहे यामध्ये उत्तरामध्ये. तत्कालीन UGCचे ते अध्यक्ष चेअरमन होते. त्यानंतर 16वा प्रश्न यशपाल समिती. बघा आयोग आणि समित्या पहिला जो मुद्दा आहे त्याच्यावरचाच हा यशपाल समितीच्या संबंधात प्रश्न विचारला. यशपाल समितीने या अवांछित बाबीच्या अस्तित्वाचे अत्यंत चिकित्सकपणे निरीक्षण नोंदवलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे सी पर्याय. खूप संरचनेने असणाऱ्या नियामक संस्थांमुळे निर्माण होणारी अकार्यक्षमता. सी पर्याय योग्य आहे, जो यशपाल समितीनं 2009 मध्ये भर दिला आहे.
उच्च शिक्षणासंदर्भात ही समिती नेमवली होती। त्यांनी या मुदलिया म्हणजे वर्मा यशपाल समितीने सांगितलं होतं की राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, ज्याला आपण नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च NCHER याची स्थापना करण्याची शिफारस देखील यांचीच आहे। आपल्या पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोगाची स्थापना करण्याची शिफारस कोणी केली, तर ती यशपाल समितीने केली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, वर्मा आयोगानं प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात ही शिफारस केली, संस्थांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध बनवणं। पर्याय क्रमांक सी पर्याय योग्य आहे, ही शिफारस वर्मा आयोगानं केली होती। वर्मा आयोगाचा हा प्रश्न आहे। यशपाल समितीवर प्रश्न विचारला आहे, वर्मा आयोगावर प्रश्न विचारलेला आहे। शिक्षक शिक्षणाच्या गुणवत्तेवर त्या संदर्भात वर्मा आयोग म्हणजे स्थापन झाला होता 2012ला। त्यांनी शिक्षकांच्या संस्थावर लक्ष दिलं, निकृष्ट गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली होती। त्यांनी मुख्य शिफारसी केल्या होत्या, उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, प्रशिक्षण, प्राध्यापक आणि चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजे, शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध केलं पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 18वा, EMIS संकल्पना म्हणजे काय? योग्य उत्तर आहे एज्युकेशनल मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम, हे पर्याय योग्य आहे। बघा, एज्युकेशनल म्हणजे शिक्षण क्षेत्रातील संबंधित, मॅनेजमेंट म्हणजे प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी, इन्फॉर्मेशन सिस्टीम डेटा संकलित करणं। त्यानंतर बघा 19वा प्रश्न, न्यायमूर्ती वर्मा आयोगानं प्रशिक्षण महाविद्यालयासाठी शिफारस केली, ती म्हणजे ही टिंबटिंब महाविद्यालय। तर योग्य उत्तर काय आहे? शक्यतेवर आंतरविद्याशाखी आणि बहुविद्याशाखी असावीत, डाएटमध्ये समाविष्ट असावीत, प्रादेशिक महाविद्यालय आणि आंतरविद्याशाखी अथवा बहुविद्याशाखीय नसल्यास बंद करावे। तर योग्य उत्तर आहे ए पर्याय। बघा, वर्मा समितीवरच आयोगावर प्रश्न विचारलाय, हा तिसरा प्रश्न आहे। शिक्षक आणि प्रशिक्षणाच्या एकात्मतेवर त्यांनी आधारित होतं। त्यांनी सांगितलंय शिक्षक प्रशिक्षणाची गरज, मुख्य शिफारसी, त्यामुळे TET परत द्याव्या, म्हणजे 50 वर्षाच्या आतल्या शिक्षकांना परत TET कंपल्सरी केलेली आहे। यांनी अशा पद्धतीनं माहिती दिलेली शिफारस केली होती वर्मा आयोगानं। त्यानंतर बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार प्राथमिक स्तरावरील 3 महत्त्वाचे पैलू आहेत, ते म्हणजे कोणते? तर योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मुख्य उद्देश होता सर्वांसाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर ऑल। त्यामध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, प्राथमिक शिक्षणाचे 3 पैलू सांगितले होते, सार्वत्रिक उपलब्धी, सार्वत्रिक संपादनूक आणि शिक्षणाची गुणवत्ता। बरोबर आहे। अशा पद्धतीनं एकंदरीत आता मला सांगा, माझा सर्वांना प्रश्न आहे, आता जे तुम्ही प्रश्न बघितलेले आहेत हे 10 प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 11 ते 20 हे जे 10 प्रश्न 15 जून 2025ला जी परीक्षा सेट परीक्षा झाली, शिक्षणशास्त्र विषयातून जे हे प्रश्न विचारले होते, तर त्यामध्ये बघा अभ्यासक्रम सोडलाय का त्यांनी? नाहीये। तर बघा, दुसऱ्या घटकातील दुसरा 2.1 वर प्रश्न जास्त विचारलेले तुम्ही पाहू शकता। शिक्षक शिक्षणासंबंधित विविध समित्या, यामध्ये माध्यमिक शिक्षण आयोग, त्यानंतर कोठारी आयोग, शैक्षणिक धोरण 1986, त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, त्यानंतर यशपाल समितीवर प्रश्न विचारलाय, शिक्षक शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2009 वर प्रश्न विचारलाय, आणि वर्मा समितीवर प्रश्न विचारलाय का नाही? त्यामुळं आपल्या सर्वांना समजलं पाहिजे, अभ्यासक्रमानुसार जर आपण योग्य अभ्यास केला, म्हणजे घटकवाईज अभ्यास केला, प्रश्न कसे विचारले जातात ते समजून घेतलं,
तर आपला पेपर 2 मध्ये 100+ मार्क घेणं अतिशय सोपं आहे जर तुम्ही असं घटक वाईज अभ्यास केला। जसं आपण जेवण करत असताना ताट वाढून घेतो, एक एकच खातो, पाणी पित असताना पाणी आपल्याकडे 1 लिटर असतं पण आपण घोट घोटच पाणी पित असतो, तेच आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं, बरोबर आहे। त्याच पद्धतीनं अभ्यासामध्ये देखील आपला घटक वाईज आधी अभ्यासक्रम समजून घ्या, त्यावर कसे प्रश्न विचारलेले आहेत यापूर्वीच्या परीक्षेमध्ये ते समजून घ्या आणि नंतर अभ्यासाला लागा, अभ्यास करा, निश्चित तुम्ही यशस्वी होऊ शकता। ऑल एक्झाम कट्टा तुमच्या बरोबर आहे तयारीसाठी आणि यश मिळाल्यानंतर प्राध्यापक भरतीच्या तयारीसाठी। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर सेटनेटची तयारी करणाऱ्या शिक्षणशास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी तुम्ही तो पाठवू शकता, त्याची लिंक पाठवू शकता, तुमच्या कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही देऊ शकता। धन्यवाद आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा। ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी या 9689047738 या क्रमांकाला तुम्ही कॉल करू शकता। ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करू शकता। आमच्याशी जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल, त्यानंतर व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक पेज आणि गुगल प्ले स्टोरवरील ऑल एक्झाम कट्टा ॲप याचे लिंक दिलेले आहेत। तुम्ही त्या माध्यमातून आमच्याशी जोडलं जाऊ शकता, ज्या माध्यमातून सेटनेट परीक्षा, MPSC प्राध्यापक भरती, विद्यापीठीय प्राध्यापक भरती या संदर्भात अचूक आणि योग्य मार्गदर्शन केलं जाईल। धन्यवाद।